मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला या विषयावर खूप दिवसापूर्वी बोलायला हवं होतं, पण थोडंसं वाट पाहिली. कारण प्रत्येक गोष्टी थोडीशी मित्रांनो वाट बघून पूर्णपणे त्याचं अनालिसिस करून पूर्णपणे विचार करून व्हिडिओ बनवावा लागतो. तो बघा, एक 4 ते 5 दिवसापूर्वी ज्यावेळेस सुनेत्रा पवार मॅडम म्हणजेच आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री त्या स्टेजवरती आल्या आणि त्यांना एक आधार, भावनेचा आधार, ज्या घरातील एक कर्ता पुरुष, एका महिलेचा पती, एका मुलाचा बाप त्या ठिकाणी गेलेला असतो, त्यावेळेस भावनिक आधाराची गरज खूप असते मित्रांनो. तो आधार नेमका कोणाच्या रूपानं कसा मिळेल, पण तो शेवटी आधार असतो. एक आपल्या आयुष्यामधील असं खंबीर व्यक्तिमत्व म्हणा किंवा सोबती असतात, ते आपल्याला वेळोवेळी तो आधार द्यायचा प्रयत्न करतात, भावनिक. आणि त्या भावनिक आधारावरनं रोहित पवारांनी सुनेत्रा पवार यांचा विनयभंग झाला किंवा केला असे गंभीर आरोप, हे गंभीर टिप्पण्या त्यांनी केल्या होत्या. आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याच बरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. अहो, काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय. आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम, अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी. ह्या टिप्पण्या खरंच मन शून्य करणाऱ्या आहेत. ह्या टिप्पण्या खरंच मन हेलावणाऱ्या आहेत. त्यामध्ये त्यावरती भाष्य करण्यात आलं. स्टेजवरती कुणी ओढत होतं, कुणी खांद्यावर हात टाकत होता, इथपर्यंत यांची जीभ घसरली. अहो, हे लोक कर्माला हे घाबरतात का? किंवा ह्या लोकांना खरंच राजकारण्या पलीकडं काय दिसत नाही का येतं, असा एक प्रश्न एक महाराष्ट्रीयन आणि एक मराठी शिवरायांचा मावळा म्हणून मला नेहमीच पडत आलाय, आताही पडलाय. मग त्यावेळेस त्यांच्यावरती आरोप झाले. त्यानंतर परत त्या ठिकाणी पार्थ पवार, जय पवार हे दोघं स्टेजला आले असताना त्या ठिकाणी पटेलनी असं हात करून दाखवलं. त्यावेळेस ते बोलले की पटेलांनी जागा दाखवली, लायकी दाखवली, काय काय केलं. आपण कुठल्याही पक्षाची किंवा कुठल्याही त्याची बाजू घेत नाही, पण त्याची ही पूर्ण माहिती समोर आली. त्यामध्ये असं आलं की हे पवार जे आहेत, अजित पवारांचा मुलगा, ते पाठीमागच्या रांगेत जाऊन बसले होते. मग त्यांना पाठीमागच्या रांगेत उठवून त्यांना पुढच्या रांगेत बसा म्हणून हातानं दाखवण्यात आलं. म्हणजे बघा, नेमकं कुठलं उदाहरण, नेमकं कुठली एखादी लहानशी गोष्ट हे लोक कुठपर्यंत घेऊन जातील याचा काहीही नेम नाही. म्हणून ह्या लोकांनी सुनेत्रा पवारांचा तिथं कथित या लोकांनी विनयभंग केला, इथपर्यंत बातम्या फिरू शकतात. हे लोक काहीही करू शकतात. एका सुनेला इथं बदनाम करण्यात आलं, एक महाराष्ट्रातील लेकीला इथं बदनाम करण्यात आलं, आणि ते काही लिबरल म्हणणारे स्वयं घोषित पुरोगामीवाले हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होते, खाली त्याच्या कमेंटही करत होते. मग मला या ठिकाणी हे सांगायचं आहे, ह्या सून म्हणून त्या व्यक्तीला या अगोदरही हिरवण्यात आलं, त्यांना भर स्टेजवरून रडवण्यात सुद्धा आलं होतं, बाहेरच्या पवार बोलून. ह्या लोक त्यांना आधारवड म्हणतात पवारांना. हे आधारवड आपल्याच सुनेची इज्जत भर मंचावरून काढत होते. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये किती स्त्रीविषयी एक सन्मान आहे, अभिमान आहे, तुम्हाला कळत असेल. आता त्या पलीकडे जाऊन एक सून म्हणून जे काही त्यांनी सहन केलं, याच्या पुढे बघा, त्यांचीच मुलगी सुप्रिया सुळे हे हाताला हात धरून कपल डान्स करत होत्या नॉटी राऊत सोबत. तो कुठला भंग होता?
तर त्या भर मंचावरून फक्त कुणी भावनिक आधार दिलं की आपल्या सरदार म्हणजे आपल्या पक्षप्रमुखांच्या ज्या पत्नी आहेत त्या खूप दुःखामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे एवढी मोठी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आलेली आहे आणि त्या आता आपल्या पक्षप्रमुख आहेत म्हणून कोणी भावनिक त्या मनामध्ये कोणाच्या गोष्ट आली असेल का असं असेल म्हणून तरी आधार दिला. तर यांच्याविषयी विनय मंगासारखे हे आरोप करतात. नाटी राऊत सोबत सुप्रिया सुळे गाण्यावरती डान्स केल्या, कपल डान्स. त्यावेळेस त्यांचं काय झालं होतं त्याविषयी कोणी काही नाही बोलू. हो द्या, ते खूप मागची गोष्ट आहे. आता ह्या 4 ते 5 दिवसापूर्वी झिरवळ आणि सुप्रिया सुळे यांचा तुम्हाला मी फोटो दाखवतो. तो व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला तो व्हिडिओ बघून तो स्पर्श बघून या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न आला नाही का हा विनयभंग असेल हा नसेल? अहो नेमकं आपण कुठल्या ठिकाणी घेऊन चाललोय कुठल्या गोष्टी? एक सून म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण किती अजून बदनाम करणार आहोत? दादा गेल्यानंतर हे लोक किती बदनाम करत आहेत. दादा येतं असताना दादाची बदनामी थोडी लोकांनी थोडी केली होती का? ते लोक आताही दादाची बदनामी करत आहेत. आता दादाच्या घरच्यांची बदनामी करत आहेत, कधी मुलांची, कधी त्यांच्या बायकोची, कधी त्यांच्या पक्षाची. पण हे लोक नेहमी बदनामी करत आलेत आणि हे लोक बदनामी करत आहेतच. तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलाय, तो दुसरा व्हिडिओ बघितला, म्हणजे ज्या सुनेसोबत झालं ते विनयभंग होता, पण जे काही लेकीसोबत झालं त्याला नाव काय द्यायचं? त्यावरती हे लोक काहीच बोलणार. त्यावरती लोक हे शांत, आमच्या नेत्या ह्या आहेत त्या आहेत, तसं आहे असं आहे. पण नेहमी याच राष्ट्रवादीमध्ये, नेहमी ह्याच घराण्यामध्ये नेहमी अपमान हा सुनेचा होत आलाय. आरोप हे सुनेवरती लागलेले आहेत, लेकीवरती काहीच नाही. लेकीला पूर्णपणे सूट इथे मिळाली आहे. तुमचं एकूणच ह्या सगळ्या प्रकारावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. जो काय हा डबल ढोलकीपणा ह्या पवारांचा आहे, ह्या रोहित पवारांचा आहे, तुम्ही याविषयी आपलं मत नक्कीच व्यक्त करा. नमस्कार.